नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राठोड नरेंद्र माणिकराव, जय जवान जय किसान बॉयज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर. विद्यार्थी मित्र हो, आज आपण SCERT महाराष्ट्र पुणे मार्फत सुरू असलेल्या ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 स्टँडर्ड 9th सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी जी की ॲक्टिव्हिटी शीट 1 ते 7 वर अवलंबून आहे आणि ही टेस्ट 15 मार्काची असून याला 30 मिनिटे इतका वेळ आहे. SCERT महाराष्ट्र पुणे ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 स्टँडर्ड 9 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. This test is for 15 marks and is based on activity sheet 1 to 7, and for that the timing is given, that is 30 minutes. Before starting to solve the test, few instructions are given here. All questions are compulsory. Draw neat and label diagram whenever necessary. The number in a brackets on the right indicate marks. Write only proper option number for each multiple choice question. Students, first question: identify who I am, and this question is asked for 3 marks and 3 questions are asked here. विद्यार्थी मित्र हो, प्रश्न क्रमांक 1, मी कोण आहे किंवा ओळखा मला या अंतर्गत प्रश्न विचारलेला आहे. हा 3 मार्काचा प्रश्न असून या ठिकाणी 3 प्रश्न विचारलेले आहेत. इन दॅट फर्स्ट, बिकॉज ऑफ मी द इलेक्ट्रॉन्स फ्लो इन द कंडक्टिंग वायर इन द सर्किट. या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, इलेक्ट्रिक बॅटरी. ज्यावेळेस सर्किटमध्ये आपण बॅटरी जोडतो त्यावेळेस काय होतो, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतो. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज बिकॉज ऑफ मी आयर्न नेल अट्रॅक्ट टुवर्ड्स द मॅग्नेट. आयर्न नेल इज अट्रॅक्ट टुवर्ड्स द मॅग्नेट because of magnetic force. So what? The correct answer of this question is magnetic force. Next one, I have the properties of metal and non-metal. The substance who have the properties of metal and non-metal is said to be the metalloid. So what? The answer of this question is metalloid. Next one question, that is question number 2. Answer the questions by observing the figure below. जी आकृती दाखवलेली आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. हा प्रश्न देखील किती मार्काला आहे, 3 मार्काला आहे. राईट द नेम ऑफ द एलिमेंट इन द फिगर. ही जी वर आकृती दाखवलेली आहे ती आकृती कुठल्या एलिमेंटची आहे, तर बघा न्यूक्लियसमध्ये एलिमेंटचं नाव दिलेलं आहे Na, अँड Na इंडिकेट्स दिस एलिमेंट इज ऑफ सोडियम. जो एलिमेंट आपल्याला दाखवलेला आहे तो कुठला आहे, सोडियम आहे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन धिस एलिमेंट. या एलिमेंटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर बघा जर आपण मोजले तर Kl या ठिकाणी सेल आहेत. पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 8 आणि तिसऱ्या सेलमध्ये 1. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन या ठिकाणी दर्शवलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं कसं आहे, 281.
तर दुसऱ्या सेलमध्ये या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. या एलिमेंटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. राईट द नेम ऑफ सेकंड ऑर्बिट ऑफ दिस ॲटम. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन धिस सेकंड ऑर्बिट. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, राईट द नेम ऑफ सेकंड ऑर्बिट इन धिस ॲटम. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन धिस सेकंड ऑर्बिट. बघा, सेकंड ऑर्बिटचं नाव आहे एल आणि त्या ठिकाणी असलेले जे इलेक्ट्रॉन्स संख्या आहे ती आहे 8. सो द करेक्ट आन्सर, द नेम ऑफ सेकंड ऑर्बिट इज अ एल शेल and number of electrons present in this cell, that are 8. Third question is asked here, and this question is also for 3 marks. What type of mixture is lemon juice and what are the ingredient in it? The answer of this question is lemon juice is a homogeneous type of mixture. And ingredients present in this lemon juice are water, lemon juice, sugar and salt. Next question, that is question number 4, and this question is asked for 2 marks. The question is, who is different from us? यांच्यामध्ये वेगळा कोण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. सॉल्ट, बेकिंग सोडा, कम्फोर, ब्लू विट्रॉइल and the different from this, that is camphor. Camphor is a organic material while remaining all are inorganic materials. Next one, sodium, zinc, chlorine and calcium. And here different from is chlorine. Sodium, zinc and calcium are metallic while chlorine is non-metallic, so chlorine is a different form. Question number 5, complete the following charts, and this question is asked for 2 marks. Here the example and type of inertia we have to write. Example is given here, and as per the example we have to write the type of inertia. First, the bicycle is moving even if it stop pedaling. आपण पायडल मारायचं थांबलं तरी सायकल ही कशी असते, गतिमान असते. मग याचं हा कुठल्या प्रकारचा इनर्शिया असेल? व्हॉट टाइप ऑफ इनर्शिया इज देअर? Inertia of motion. The right answer of this is inertia of motion. Next one, the stone does not move from its place. दगड त्याच्या जागेवरून हलत नाही किंवा जागा सोडत नाही. तर what type of inertia is here? Here inertia of rest or inertia in the pause state is the correct answer. Next one question, the following figure show the experiment with respect to the force and area used on the board. What will be conclusion about this? And this question is asked for 2 marks. What's shown here? In the first figure, 4 books are placed साइड बाय साइड ऑन द प्लेन. या ठिकाणी प्लेनवरती 4 पुस्तकं एकाच्या बाजूला एक अशा प्रकारे काही अंतरावर ठेवलेली आहेत. अँड द प्लँक बेंड स्लाइटली ड्यू टू द प्रेशर प्रोड्यूस्ड बाय द वेट ऑफ द बुक. ह्या पुस्तकाने जे काही वस्तुमान घेतलेलं आहे त्यामुळे ही जी फळी आहे ती थोडी काय झालेली आहे, कललेली
आहे. इन सेकंड फिगर 4 बुक्स आर प्लेस्ड वन अबोव द अदर इन द मिडल ऑफ द प्लँक. जर दुसरं आपण चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी आपण काय पाहतोय की 4 पुस्तक एकावर एक त्या फळीच्या मधोमध ठेवलेली आहेत. हिअर द एरिया ऑफ द सरफेस ऑफ द प्लँक विच द फोर्स ॲक्ट इज रिड्यूस्ड. जो एरिया आहे या ठिकाणी काय झालेला आहे, ज्यावर आपण वजन ठेवलेलं आहे त्याचा एरिया काय झालेला आहे, कमी झालेला आहे. अँड बाय फॅक्टर ऑफ 4 रिलेटिव्ह टू अर्लियर केस. हेन्स द प्लँक बेंड कन्सिडरेबली. त्यामुळे काय झालं आहे, हा जो प्लँक आहे ही फळी आहे जास्त कललेली आहे, जास्त वाकलेली आहे. द कन्क्लुजन काय आहे, दिस शोज दॅट फॉर अ गिवन फोर्स प्रेशर व्हॅरीज इनवर्सली as the area of surface on which the force is act. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.